हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अजय स्टडीज। आज आपण बघणार आहोत क्लास 3चं मराठीचं शाळा सुटली ही कविता। चला तर मग आपण सुरुवात करूया। शाळा सुटली पाटी फुटली, आई मला भूक लागली। यात एक लहान मुलगी काय म्हणते, शाळा सुटली पाटी फुटली, माझी पाटी फुटली आणि आई मला खूप भूक लागली। शाळा सुटता आता ती पाटी कशी फुटली तेही सांगते। शाळा सुटता धावत सुटले, ठेच लागुनी मी धडपडले। आई मजला नंतर कळले, नवीन कोरी पाटी फुटली। शाळा सुटल्यावर काय झालं, तिला खूप भूक लागल्यामुळे ती धावत सुटली। ठेच लागून ती धडपडले म्हणजे खाली पडले आणि नंतर तिला कळलं की तिची नवीन कोरी पाटी फुटली। धम्मक लाडू चापट पोळी, नको देऊ मज हवीच गोळी। मला तू आई, मला भूक लागली आहे तर मला धम्मक लाडू म्हणा किंवा चपटी चपटी पोळी मला नको देऊ, मला गोळीच पाहिजे। किंवा दे ग खमंग चकली, नाहीतर मला काय दे तू, खमंग चकली दे। देना लवकर भूक लागली, आई मला भूक लागली। सायंकाळी जाऊ दे मला पटांगणावर खेळायला, तिथे सोबती वाट पाहती देना खाऊ भूक लागली। शाळा सुटली पाटी फुटली, आई मला भूक लागली। काय म्हणते ती, सायंकाळी संध्याकाळी मला तू कुठे जाऊ दे, पटांगणावर माझ्या मित्रांसोबत खेळायला जाऊ दे, तिथे माझे सगळे सोबती माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्या सर्व माझ्या वाट बघतायत। दे ना खाऊ भूक लागली, मला आता खाऊ दे ना, मला खूप भूक लागली। शाळा सुटली पाटी फुटली, आई मला भूक लागली। आता याच्यातले नवीन शब्द बघून घेऊ, शब्दार्थ बघून घेऊया। पाटी, सुटली, ठेच लागुनी, धडपडले, धम्मक लाडू, खमंग, सायंकाळी आणि पटांगणावर। आता शब्दार्थ बघा, त्याचे अर्थ काय होतात। फुटणे म्हणजे तडकणे, तडा जाणे। भूक क्षुधा, सायंकाळी म्हणजे संध्याकाळ, सोबती मित्र, खाऊ म्हणजे खाण्याचा गोड पदार्थ।